श्रोतेहो नमस्कार. आपल्या देशातली जी संस्कृती आहे संपूर्ण जगामध्ये अग्रेसर आहे याचा प्रत्येकाला आपल्याला अभिमान आहे. मात्र ही संस्कृती खऱ्या अर्थानं कशी विकसित झाली, त्याचबरोबर आपल्याकडची जी मंदिरं आहेत या मंदिराच्या बाबतीमध्ये विशेषतः कोणत्या उद्देशानं ही मंदिरं बांधली गेली, त्याचा विकास कसा झाला, त्याच्या मागची कारणं कुठली, या सगळ्या गोष्टींचा शोध घेणारे एक अभ्यासक म्हणून ज्यांचं नाव या क्षेत्रामध्ये घेतलं जातं असे उदयन इंदुरकर आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडूनच या संपूर्ण प्रवासाची माहिती करून घेऊया. नमस्कार उदयनजी. नमस्कार. मला हे सांगा की मुळात आपल्या संस्कृतीचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान आहे हे तर निश्चितच, बरोबर, परंतु ही संस्कृती कशा पद्धतीनं विकसित झाली याच्याबद्दल काही आमच्या श्रोत्यांना सांगाल? आपल्या देशातला सगळ्यात जुना ग्रंथ म्हणजे ऋग्वेद. आणि वेदांचा अभ्यास करताना दुर्दैवाने 19व्या शतकामध्ये जेव्हा इंग्रजांनी त्याचा अभ्यास सुरू केला किंवा पाश्चात्यांनी केला, तेव्हा त्याच्या फक्त श्लोकांचा अर्थ लावणं, ऋचांचा अर्थ लावणं त्यांनी शब्दशः हा प्रयोग केल्यामुळे त्याच्यातला जो गर्भित अर्थ होता तो आमच्यापासून वंचित राहिला. आता गेल्या काही 50 वर्षांमध्ये त्याचा पुन्हा जेव्हा अभ्यास सुरू झाला तेव्हा असं लक्षात आलं आहे की ही मंडळी केवळ निसर्ग देवतांची उपासना नव्हती करत, तर ज्याला त्यांनी देवता म्हटलं त्यांनी या ब्रह्मांडाचे असणारे गुणधर्म त्यात शोधायचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे त्यांना त्या काळामध्ये सुद्धा हे अवकाश कसं निर्माण झालं, ब्रह्मांड कसं झालं, आपली सूर्यमालिका कशी झाली आणि याचं कालमान कसं असेल, याची विकासाची गती कशी असेल, यासंबंधी त्यांनी काही अनुमानं केली होती. अगदी थेट सगळी ऋग्वेदात सापडतात असं नाही, पण बीज रूपाने ज्याच्यात जे केलं ते पुढे पुढे जे विकसित होत गेलं आणि आपल्या लक्षात येतं की अथर्ववेदापर्यंत पुष्कळ गोष्टी स्पष्ट झालेल्या होत्या. म्हणजे ब्रह्मांडाचा आकारमान किती कसं मोठं आहे आणि पुढे मग त्याच्यात असणारी जी ऊर्जा आहे, ज्याला एनर्जीज म्हणतात, याचं त्यांनी अध्ययन सुरू केलं. आणि थोड्याफार प्रमाणामध्ये या सगळ्याचा मानवी जीवनावर परिणाम काय हा त्यांच्या शोधाचा मुख्य गाभा असल्यामुळे आपल्याला ते मानव केंद्रित आहे असं वाटायला लागलं. परंतु त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडाचा अभ्यास हा वैज्ञानिक दृष्टीने करायचा प्रयत्न पहिलेपासून केला हे आपल्या लक्षात येतं. उदयनजी, टीकेचा भाग सोडून द्या, परंतु मुळात यामध्ये शास्त्र लपलेलं आहे याचा उलगडा एखाद्या उदाहरणातून तुम्ही काही सांगू शकाल की अशा पद्धतीनं त्याच्यामधला उल्लेख आणि सध्याचा शास्त्राची सांगड या ठिकाणी? ऋग्वेदामधल्या दुसऱ्या मंडलामध्ये एक इंद्राचं पादुपद सूक्त येतं. हे गृत्सम ऋषींनी केलं आहे आणि इंद्राच्या ऐवजी स्वतःला अटक करून घेतली, कारण इंद्र हा युद्ध जिंकायचा म्हणून लोक त्याला आपल्याकडे सेनापती करायला घेऊन जायचे. आणि मग जेव्हा ते शत्रू छावणीच्या जवळ पोचले तेव्हा सांगायला लागले की अरे तो इंद्र मी नाही आहे, तुम्ही भलत्याच माणसाला पकडलं आहे, तो इंद्र कसा आहे. आणि त्याचं वर्णन करताना ते असं म्हणतात की यो हत्वा अरिम अरिणात सप्त सिंधून्यो, तर 7 नद्यांना तो मुक्त करतो. असं म्हटल्यानंतर जेव्हा मी शोध सुरू केला तेव्हा त्या 7 नद्यांमध्ये पंजाबच्या आजच्या 5 नद्या, सिंधू नदी आणि सरस्वती नदी असा उल्लेख. आता सरस्वती नदी तर ही 2200 इसवीपूर्व 2200 आटली. मग हा इंद्र काय करत होता, तर या आटणाऱ्या नद्यांना तो सुरुंगाचे स्फोट करून पुन्हा प्रवाहित करायचा प्रयत्न करत होता. आणि गृत्सम ऋषी याला साक्ष आहेत की इंद्र असं करतोय. आणि त्याच्यामुळे असे काही वैज्ञानिक गोष्टी त्यात निर्माण झाल्या, मोठ्या संख्येने त्यात येतात. की पर्जन्य सूक्तामध्ये पाऊस कसा पडतो याच्यासंबंधी जी सूक्त आहेत त्यात आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं की रेन रेन गो अवे म्हणणाऱ्या संस्कृती आम्ही लोक नाही, तर त्याचं स्वागत का करायचो, पाऊस कसा पडतो याचं त्याच्यात आपल्याला ज्ञान होतं. आणि अनेक त्याच्या सूक्तांमध्ये आपल्या लक्षात असं येतं की आपली विश्वव्यापी दृष्टी होती. म्हणजे एका रुचेमध्ये तर शृण्वंत विश्व अमृतस्य पुत्र हा असं त्यांनी म्हटलं आहे की जगभरातले जे मानव आहेत त्या सगळ्यांना आपण अमृतपुत्र म्हणूया. आणि त्यांना पुढे असं म्हटलं की जर तुम्हाला अमर व्हायचं असेल तर या ज्ञानाचा तुम्ही उपयोग करा. आम्ही जे निर्माण केलेलं ज्ञान आहे म्हणजे तुम्ही अमर व्हाल. कुठेही जिंकण्याची जग जिंकण्याची हे नाही, पण जगभराच्या लोकांचा उल्लेख येऊ शकतो. म्हणजे आपली दृष्टी विश्वव्यापी होती, आपली पोच विश्वव्यापी होती. इतकंच नाही तर बारीक सारीक गोष्टीतनं आपण त्यावेळेस अनेक प्रकारचे शोध लावलेले होते, पण त्यांना शब्द कमी वापरायचे असल्यामुळे त्यांनी 2-2 शब्दात ते लिहिलं आणि आम्ही त्याचा काव्यात्मक अनुवाद करून बसल्यामुळे त्यातलं विज्ञान आमच्या हातातून सुटून गेलं. तर ह्या विज्ञानाच्या दृष्टीनं तुम्ही स्वतः प्रयत्न करत आहात. आता मला एक सांगा की मुळात मंदिर हा तुमचा सध्याच्या अभ्यासाचा विषय. मंदिराच्या बाबतीमध्ये सुद्धा मंदिर ही विशिष्ट धर्माच्यासाठी म्हणून उभा केलेली काही यंत्रणा आहे असं काही म्हणायचं का तुम्हाला? हा फार मजेदार प्रश्न आहे. खरं म्हणजे आपलं जे मंदिर आहे हे कुठल्याही धर्माच्या किंवा पंथासाठी मुळामध्ये नाही आहे. आपल्या देशात जे ज्ञान निर्माण झालं ते ज्ञान स्थिर करायला काही दृश्यरूपी ग्रंथालय, ज्याला व्हिज्युअल लायब्ररीज म्हणतात, हा प्रयोग त्यांनी केला. याच्यामध्ये असणारा जो अधिष्ठात्री देवता जो देव आहे तोच मुळात विज्ञान कल्पनेतनं आलेला आहे. मग तो ब्रह्मा असेल जो अखंड अक्षय काळाचं त्यांनी रूप मानलं, शिव असेल ज्यांनी अवकाशाचं रूप मानलं, किंवा
विष्णू आहे, जे काळ अवकाशाचं रूप मानलं जातं. आता याच्यामध्ये या देवांना देव म्हणावं का विज्ञानाचे चिन्ह म्हणावे असा प्रश्न पडतो. आणि मोठी देवळं जी आपल्या देशात बांधली गेली ती मात्र 8व्या-9व्या शतकानंतर बांधली गेली, कारण त्यांना ब्रह्मांडाचं रूप आता पृथ्वीवर प्रतिकृपाने मांडायचं होतं. ब्रह्मांडाचं अवलोकन झालं होतं, वराहमिहिरची सूत्र सगळी आली होती, त्यामुळे आता किती मोठं ब्रह्मांड आहे, व्याप्त कसं होतं कळलं आहे, सामान्य माणसाला कसं कळेल, म्हणून आकारमान मोठं करा आणि ब्रह्मांडाचे जे गुणधर्म आहेत, मानवी जीवनाचे मानवी भावभावनांसकट या सगळ्याचा अंतर्भाव एकाच वास्तूत करता येईल का, हा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे या कुठल्याही आपल्या देवळामध्ये धार्मिकतेचा त्याला लोक शैव वैष्णव असा हे लावतात, पण खरं ते खरं नाही आहे. असं जर असतं तर शैवांच्या मंदिरात वैष्णवांनी जाऊ नये असं त्यांनी नियम केले असते की नाही, तसं नाही आहे. आणि विष्णूच्या मंदिरावर शंकराची शिल्प आहेत, शंकराच्या मंदिरावर विष्णूची शिल्प असतात. त्यामुळे हा सगळा भेदभाव आपण नुसतं ग्रंथात बघतो, जीवनामध्ये मात्र तसं नव्हतं. जो कोणी तिथे जाईल आणि त्याला भक्त असला पाहिजे अशी सुद्धा अट नाही. आज आपल्याला वाटतं की देवळात जाणारा भक्त आहे, त्यांनी हे ज्ञान संपादन करावं. ज्याला विज्ञानाचं अंग बघायचं त्यांनी विज्ञान बघावं त्यातलं, ज्याला सौंदर्य बघायचं त्यांनी सौंदर्य बघावं, ज्याला तत्त्वज्ञान आणि भक्ती पाहिजे त्यांनी भक्तीच्या मार्गाने जावं. पण या सगळ्यांची व्यवस्था एकाच वास्तूत होईल, कारण देवळात एकत्र आल्यामुळे समाजाची धारणा एकत्र होते. आपल्याला समाज टिकवायचा आहे, कुठलाही पंथ किंवा धर्म टिकवायची आपली कल्पना नव्हती. आणि त्याच्यातनं त्यांनी या वास्तू केल्या. 8व्या शतकानंतर 13व्या शतकापर्यंत ही प्रचंड मोठी मंदिरं केवळ भारतातच नाही तर पार सीमापार इंडोनेशिया आणि कंबोडियापर्यंत आपल्याला ती बांधलेली दिसतात. आणि त्यामुळे हा सगळा प्रवास हा खरं म्हणजे पंथहीन असं म्हणता येईल. सगळ्यांचं एकत्रीकरण, देवांचं एकत्रीकरण त्यात दर्शन होईल. माणसाने तिथे कशाला जावं तर ते बघून अंतर्मुख व्हावं आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी आपलं उन्नयन करावं, हा त्याचा खरं म्हणजे हेतू होता. म्हणजे विविधांगी दृष्टिकोन जोपासण्याच्या दृष्टीनं ह्या देवळाची खऱ्या अर्थानं मदत आपल्याला त्या ठिकाणी. मला सांगा की साधारणपणे 13व्या शतकापर्यंतचं जी आपण मंदिरं, नवीन मंदिरं सोडून द्या आत्ताच्या काळातली, आधुनिक सोडून घेऊ, परंतु 13व्या शतकापर्यंतच्या मंदिरामध्ये अशी काय वैशिष्ट्ये तुम्ही सांगाल की ज्याच्यामुळं वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागावा, वैयक्तिक सुधारणा व्हावी या दृष्टीनं त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत, किंवा संपूर्ण जगाच्या दृष्टीनं, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीने या ठिकाणी काय आपल्याला पाहायला मिळतं? याचं पहिलं उदाहरण आपल्याला देता येईल म्हणजे वेरूळचं कैलास मंदिर. संपूर्ण डोंगर वरनं उलटा कोरत खाली याचा अचाट प्रयोग का करावा असं आपल्या मनात आलं पाहिजे. आज ते आहे चमत्कार आपण बघतो. तिथे अवकाशाचं रूप त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे की दगडामधला दगड जो काढून घेतला ते देऊळ आहे का उरलेलं जे देऊळ आहे त्याला तुम्ही देऊळ म्हणणार, हा मोठा. आणि आज ज्याच्यातले आर्किटेक्ट लोक जेव्हा जातात त्याला आता त्यांनी कायनेस्थेटिक्स असा शब्दप्रयोग केलेला आहे की ज्याचा अभ्यास मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तिथे एक प्रयोग त्यांनी केला, तो गुजरातमध्ये पाटण या गावी केला. आजही ती वास्तू आहे, 1960 साली आम्हाला सापडली. जमिनीच्या खाली त्यांनी 250 फूट लांब, 80 फूट रुंद आणि 7 मजले खोल अशी विचित्र एक त्यांनी बावडी बांधली आहे. गुजरातमध्ये 200 बावड्या आहेत प्राचीन काळातल्या, पण ही बावडी वेगळी आहे. याला त्यांनी विष्णू मंदिराचा आकार दिला आहे. आतमध्ये सुमारे 1,500 शिल्प त्यांनी बसवलेली आहेत. विष्णूचं प्रामुख्याने मंदिर आहे. तोच प्रयोग त्यांनी केला खजुराहोमध्ये की दगडावर दगड ठेवून त्यांनी रचलं. एक शिवाचं मंदिर आहे, एक विष्णूचं मंदिर आहे. ही गगनचुंबी मंदिर आहेत. पण तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरापाशी आपण गेल्यावर आपल्या लक्षात येतं की 220 फुटी उंचीचं मंदिर त्यांनी शिवाची परम आकाश या कल्पनेसाठीच रचना केलेली आहे. आणि आकाशाचं मोठं जसं आहे ते तुम्हाला एन्क्लोज स्पेसमध्ये, बंद जागेत तुम्हाला अवकाशाचं ब्रह्मांडाचं ज्ञान व्हा, हा प्रयत्न त्यांनी केला. आणि याचा सगळ्यात मोठा चमत्कार जो जगातला आहे तो कंबोडिया या देशामध्ये आहे, ज्या ठिकाणी अंकोरवाट नावाचं विष्णूचं मंदिर आहे. ज्या मंदिराच्या कंपाऊंडमध्ये 250 फुटबॉलची मैदानं मावतील एवढं त्याची बाह्य भिंती आहेत. 220 फूट उंचीचं हे प्रचंड मोठं मंदिर आहे. आणि हे विष्णूचं मंदिर असल्यामुळे ते काळ आणि अवकाश या दोन्ही एकत्र ते साक्ष देतं. म्हणजे याची जी सगळी लांबी रुंदीची मापं आहेत ती काळाच्या मापांमध्ये आहेत. हा मोठा एक वेगळा त्यांनी प्रयोग करून दाखवला आहे. आणि त्यामुळे एकीकडे विज्ञानाचं दर्शन घडतं, परंतु या कंबोडियाच्या मंदिरात काय किंवा आपल्या मंदिरांमध्ये सुद्धा रावणाचं गर्वहरण असं एक शिल्प सापडतं. का की रावणासारख्या बलाढ्याचा सुद्धा अहंकारामुळे त्याचा गर्व शिवानी कसा एक नुसता पायाचा अंगठा दाबून केला. सामान्य माणसाला त्यातनं बोध होतो की अरे मी 4 पुस्तकं वाचली, मी काय लगेच शहाणा झालो का. मग आपल्या लक्षात येतं की आपलं गर्वहरण हा कोणी करू शकतो, आपल्यावर कोणीतरी आहे. ही भावना त्या एकीकडे देत जायची, एकीकडे विज्ञानाचा संकेत द्यायचा. आणि शेवटी असं आहे की आपण लोकांना फक्त माहिती देऊ शकतो, शिक्षण देता येत नाही, ते त्याचं त्यालाच घ्यावं लागतं. आणि त्यामुळे यू कॅन ऑलवेज टीच बट नेव्हर एज्युकेट समवन असं जे इंग्रजीत म्हटलं जातं तो प्रत्येक देवळात येतं. आणि ही अशी एक विशेष त्यांनी व्यवस्था या देवळात केलेली होती की सर्वांगाने मानवाचा विकास व्हावा. यू आर ट्राईंग टू मेक देम एज्युकेटेड विदाऊट देम बिंग लिटरेट. साक्षर नसलेल्या माणसाला सुशिक्षित करून सोडायचं, हा प्रयोग असल्यामुळे जीवनातली सगळी अंग आपल्याला या देवळामध्ये विज्ञान ते तत्त्वज्ञान कोरलेली दिसतात. उदयनजी, तुम्ही स्वतः पुरातत्व विज्ञानाशी कशा पद्धतीनं सांगड घालतंय या दृष्टीने तुमचा स्वतःचा अभ्यास. मला सांगा की मुळात एकीकडे मानवी संस्कृतीचा ज्यावेळी आपण विचार करतो
त्यावेळी नदीकाठावर मानवी संस्कृती. मात्र मंदिराची उभारणी या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी फरक जाणवतो. तो तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये काही तुम्हाला जाणवला का? हो, आपल्याकडे आपण काही तीर्थक्षेत्र असा सहज प्रयोग करतो, पण प्राचीन काळी नदीच्या काठावर असणाऱ्या गावात जे मोठं मंदिर बांधलं जाईल त्याला तीर्थ म्हणायचे. आणि जिथे नदी नाही पण मोठं मंदिर उभारण्यात आलेलं आहे, राजाची राजधानी असेल किंवा कुठल्या कारणाने, तर त्याला क्षेत्र म्हणायचे. त्यावेळी मी तीर्थाला जातोय का क्षेत्राला जातोय हे आपल्याला त्या वास्तूच्या नावावरनं कळायचं. आज आम्ही ते शब्द एकत्रित केले, कारण की नदीच्या काठी मंदिर बांधण्याचा फायदा असा की मोठ्या संख्येने जरी भाविक त्या ठिकाणी आले, पर्यटक प्रेक्षक आले, तर त्यांची पाण्याची व्यवस्था होऊ शकते. जसं आज आपण पंढरपूरला बघतो. पण खजुराहोची मंदिरं ही कुठल्याही नदीपासून खूप लांब बांधली आहे. मग त्या काळी राजांनी मोठमोठे तलाव खणून घेतले, पाण्याची साठवणूक केली आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची योजना वापरून मग मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी यावं अशी कल्पना त्यांनी केली. लोक जात होते. आपण जर कंबोडियामध्ये गेलात तर तिथे जवळ नदी नाही, परंतु 7 किलोमीटर लांब, 3 किलोमीटर रुंद असा मानवी हातांनी खोदलेला तलाव आजही त्या ठिकाणी पूर्ण पाण्याने भरलेला असतो, ज्याचं पाणी आपण वापरू शकतो. आणि हे 10व्या शतकात केलेलं काम आजही आपल्या कामी येतं. त्यामुळे रचना करताना गरज राजाच्या राजधानीप्रमाणे त्याच्याप्रमाणे असायची हे नक्की, की देऊळ कुठे बांधावं. मग तिथे जर अमुक व्यवस्था नसतील तर त्या उत्पन्न केल्या जायच्या. आणि म्हणून क्षेत्र असेल तर त्याला जास्त श्रम घ्यावे लागायचे. तीर्थाला मात्र ती सहजता होती, कारण पाणी नदीच शेजारून वाहत असल्यामुळे काही सुविधा आपल्याला सहजपणे मिळायच्या. पण ह्या सगळ्या काळामध्ये वास्तुशास्त्राचा विकास यावर काही तुम्ही अभ्यास केलाय का? नक्की केलेलं आहे, कारण की वास्तुशास्त्र आपल्याकडे सतत विकसित होत राहिलं आहे. मोठ्या मोठ्या नगररचनांचं वर्णन आपल्याला चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये सापडतं. इतकंच नाही तर कुठल्या चौकामध्ये कुठल्या देवाचं देऊळ असावं. अर्थात त्यावेळची देवळं खूप छोटी असणार आपल्या मारुतीच्या मंदिरासारखी, पण याचंही त्यांनी वर्णन केलं आहे. आणि नगररचनांमध्ये आपल्याकडे असं आपल्याला लक्षात येतं की नगररचनेमध्ये त्याची सुरक्षितता आणि त्याचा मैला वाहून द्यायची व्यवस्था, त्याच्यामध्ये असणाऱ्या अन्य सुविधा, बाजारपेठ आणि या सगळ्याच्या रचनेसकट नगर आपण उभी केली होती. आणि जगामध्ये ज्याला अर्बनायझेशन म्हणतात, याच्या 4 फेजेस बघणारा आपला एकमेव देश आहे. की मोहनजोदडो हडप्पा काळी एक मोठी नगर झाली, मग मौर्य काळामध्ये मोठी नगर झाली, मग मुघल काळामध्ये आपल्याकडे मोठी शहरांची रचना झाली, मग इंग्रजांनी आपल्याकडे लेटेस्ट आपलं अर्बनायझेशन इंग्रजांचं आहे. त्यामुळे या रचनांमध्ये वास्तूंवरचा अभ्यास आपल्याकडे सतत होता. ज्यांना प्रासाद म्हणायचे, की मोठी घरं, राजांचे राजवाडे हे वेगळे, आणि मंदिर बांधताना मंदिर हे घरांपेक्षा अधिक जास्त काळ टिकावं आणि म्हणून ते दगडात बांधलं जायचं. कारण दगडी घरात राहणंच मनुष्याला सोयीचं नसतं. पण हजार वर्षे बांधलेली मंदिरं जी टिकली आहेत याचं कारण त्यांनी त्या दगडांची रचनाच अशी केली. आणि ही रचना करायला 2 घटक आवश्यक होते. एक म्हणजे दगड परखणं, त्याला तासणाऱ्या छन्न्या आणि हातोड्या उत्तम लोखंडात करणं, आणि मग त्याची वास्तुरूपात रचना करत करत ते स्थिर वास्तू होईल असं बघणं. शैवपंथीय मंदिराचं प्रमाण आपल्याला ह्या काळामध्ये जास्त पाहायला मिळतं असं म्हणतात. नेमकं काय स्थिती? नाही, आपल्याला प्रमाण जरी जास्त वाटलं तरी विष्णूची मंदिरं तेवढ्याच संख्येने आहेत. होतं असं की आपल्याकडे कोणाचं स्मारक किंवा समाधी करायची वेळ आली तर आपण तिथे चबुतरा किंवा ताजमहाल असं काही करत नव्हतो. आपल्याकडे काय होतं की त्याच्या नावाने एक देऊळ बांधायचं, आणि ते स्मारक मंदिर जे असेल ते नेहमी शंकराचं मंदिर असेल. आज आपण नदीकाठी गेल्यावर अनेक छोटी छोटी देवळं आपल्याला दिसतात. कुणीतरी महापुरुष, कुणीतरी संत वारल्यानंतर त्यांच्या नावाने शंकराचं मंदिर केलं जायचं. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की बाबा शैवपंथाचा प्रचार जास्त होता. तर आपल्या देवळातली जर आपण प्रमुख देवळं आणि ज्याला आपण ही स्मारक मंदिरं म्हणजे मेमोरियल टेम्पल्स बघितली तर मेमोरियल टेम्पल्समध्ये शिवाची मंदिरं जास्त आहेत. म्हणून आपल्याला असं वाटतं की बाबा शैवपंथाचा हे झाला का. पण कर्नाटकमध्ये आपण पाहिलं तर केवळ विष्णूची मंदिरं अधिक आहेत. कारण चालुक्य राजे सगळे वैष्णव होते. ते तुम्ही खजुराला गेला तर तिथे शैव आणि वैष्णव दोन्हीची मंदिरं समान सापडतात. तिथे सूर्याचं देखील मंदिर सापडतं. मध्य प्रदेशमध्ये अन्य ठिकाणी सुद्धा तुम्हाला विष्णूची मंदिरं आणि शंकराची मंदिरं समान प्रमाणात सापडतात. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येत नाही. पण सामान्य जन याच्यामध्ये शैव पंथाचा अनुनय करणाऱ्यांचा एक मोठा समाज हा पूर्वीपासूनच होता. आणि वैदिक पंथाचा अनुनय करणाऱ्यांच्या समाजाची संख्या ही टक्केवारीने कमी होती. आणि शिवाकडे गेल्यानंतर तो सहज प्रसन्न होतो, ही जी एक भोळी भावना होती. त्याच्यामुळे माणूस काहीतरी मागायला जातो आणि त्याच्यातनंच असं वाटतं. परंतु लक्षात असू दे की मंदिरं समान प्रमाणात आहे. आणि आज आपण जे निकष काढतो ते खरं म्हणजे चुकीचे आहेत. कारण मूळ बांधलेल्या गेलेल्या मंदिरांच्या फक्त 15% मंदिरं शिल्लक आहेत. तेव्हा ती तोडलेली मंदिरं कोणत्या कुठल्या देवांची होती याचा जोपर्यंत अभ्यास होत नाही, आज शिल्लक राहिलेल्या मंदिरांमध्ये शिवाची मंदिरं जास्त दिसत आपण असं म्हणू शकतो. पण ती बांधली किती गेली याचा मात्र अजून अभ्यास तसा झालेला नाही. एकीकडे वास्तुशास्त्र विकसित होत असताना त्या काळामध्ये असलेल्या ज्या सुविधा आहेत त्याचा वापर करून मोठमोठे दगडं वाहतुकीच्या दृष्टीने आणणं, ते शिल्प उभा करणं खूप कष्टाचं काम. या दृष्टीने काही संशोधन काही झालंय का? हो, एकदा देऊळ नावाची संस्था आपल्याकडे सुरू झाल्यानंतर त्यांनी आपल्या देशातलं संपूर्ण अर्थशास्त्र बदललं.
जर 25-30 हजार देवळं आपली फक्त 200-300 वर्षात बांधली गेली असतील तर संपूर्ण म्हणजे परसी ब्राऊन असं म्हणतात की संपूर्ण देशभर फक्त छन्नी हतोड्याचा आवाज येत असेल, कारण की त्याच्यावर सगळं अर्थकारण आलं. मग त्याच्यामध्ये खाणीतनं दगड काढणाऱ्यांच्या वेगळ्या जमाती तयार झाल्या, कारण तो दगड परखून काढावा लागतो. विशेषतः सँडस्टोनसारखा दगड हा कुठल्याच स्तरात न आला त्यामुळे त्याची गुणवत्ता ठरत असते. मग ते वाहतूक करण्याच्या वेगळ्या फौजा तयार झाल्या, जे हत्तींचं प्रशिक्षण करायचे. लहान छोटे गाडी त्याच्यावर दगड ठेवून ते वाहत न्यायचे किंवा ओंडकेसमोर टाकून हत्तींना ढकलायला लावायचं. दगड जागेवर पोचले साईटवर की त्याचं बेसिक ड्रेसिंग, त्याचं पहिलं छाननी करणारे साधे पाथरवाट वेगळे, मग त्यांचे वेगळे तुकडे करून पायरीचे दगड, खांबाचे दगड वेगळे काढणारे, थोडेसे स्थपती वेगळे, आणि त्याच्यामध्ये उत्तम शिल्प करणारे शिल्पी म्हणजे जे कलाकार या कॅटेगरीत जातात, म्हणजे कारिगर राहत नाही, ते कलाकार होतात, त्यांचं श्रम वेगळं. आणि यांच्या श्रेणी होत्या. म्हणजे संपूर्ण समाज व्यवस्था याला ओरिएंट झाली ती. बरं 400-500 वर्ष जर काम चाललं होतं तर त्यांची पिढ्यानपिढ्या तयार झालेल्या होत्या आणि प्रत्येकजण त्याच्या कामामध्ये एक्सपर्ट झालेला होता. आता हा अभ्यास करत असताना आता आपण बघतो की साधं एखादं घर कोणी बांधलं की त्याच्या खाली त्याचं दगड लागलेलं असतो की हे यांनी बांधलं किंवा काय, परंतु हे एवढी उत्कृष्ट शिल्प बांधून, ही मंदिरं बांधून त्या ठिकाणी असा कुठेही उल्लेख नाही की ह्या कशा पद्धतीनं गोळा केल्या, असा काही उल्लेख तुम्हाला सापडला का? हां, ग्रंथांमध्ये उल्लेख नाही आहेत, पण याचे शिल्पांमध्ये उल्लेख येतात. आपल्याला तंजावरच्या मंदिरामध्ये हत्तीचे दगड ढकलत आहेत याचं प्रत्यक्ष शिल्पच दिसतं. हा देऊळ बांधायला किती खर्च आला वगैरे ते पुढे त्यांनी लिहिलेलं आहे. तेच आपल्याला कोणार्कच्या मंदिरामध्ये सापडले की किती मजूर लागले, किती खर्च झाला, तो सगळा तपशील आपल्याला उपलब्ध झालेला आहे. पण हत्ती दगड ढकलतात आणि ते ओढून बांधले जाते. तसंच आपण भोजपूरच्या गावाला गेलो तर भोजराजाचा पराजय झाल्यामुळे ते मंदिर अर्धवट राहिलं आहे. तिथे मातीचा बांधलेला रॅम्प त्या देवळाला आजही टेकलेला आहे. त्यामुळे त्या रॅम्पवरून वरचे दगड जशी देवळाची उंची वाढायची तसं मातीचा तो चौथरा वाढत न्यायचे आणि दगड सरकून तिथे जागेवर बसवायचे. एकदा मंदिर बांधून झालं की मातीचा तो रॅम्प भराव तो काढून टाकायचे. पण त्या भोजपूरच्या तिथला तो भरावसुद्धा आपल्याला आज तिथे दिसतो पुरावे दाखल. त्यामुळे आपल्याला हे ते काम कसं करत असावेत याची आता स्पष्टता आलेली आहे. नाहीतर एवढ्या जड शिळा एवढं वर उचलून नेणं, हे काही क्रेन नसताना, तर ते कसं असेल, ज्याच्यामध्ये हत्तींना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था पण होती आणि त्यांच्या श्रेणी होत्या. आपल्याकडे नेहमी लक्षात घ्या की या समाज व्यवस्थेमध्ये भाग केले जायचे. आता मंदिर उभारणार म्हणजे तिथे काही हजार कामगार हे काही वर्ष राहणार आहेत. मग त्यांना सुतार लागणार आहेत, त्यांना चांभार लागणार आहेत, त्यांना शिंपी लागणार आहेत, त्यांना न्हावी लागणार आहेत. मग या सगळ्या व्यवस्था सोनारांसकट सगळे तिथे ते गावाच्या गाव बसायचं आणि एक पूर्ण देवळाच्या भोवती एक मोठी जशी नागरिक व्यवस्था होते ती एक नागरिक व्यवस्था उभी राहायची. आणि आपल्याला वेरूळसारख्या ठिकाणी लक्षातच येतं की ही सगळी व्यवस्था कुठे होती हे आज सापडणे याचं वाईट वाटतं. पण जर 100 वर्ष काम चाललं असेल तर त्या ठिकाणी हे सगळ्या व्यवस्था असल्याच पाहिजेत. पुढे त्या वस्त्यांना निघून जायच्या, कारण देवळाचं काम बांधल्यावर जसं आज आपण लमाण्याचा झोपडी बघतो घर बांधताना आणि बिल्डिंग पूर्ण झाल्यावर ती झोपडी नंतर नाहीशी झाली असते, तो लमण दुसऱ्या ठिकाणी जातो. तर असे हे संपूर्ण ही श्रेणीची श्रेणी उठून गाव दुसरीकडे स्थलांतरित व्हायची, हे मात्र आपल्याला लक्षात येतं. पण एकीकडे एवढ्या मोठ्या ह्याच्या बाबतीत वेगवेगळ्या श्रेणीचे कारागीर या ठिकाणी काम करताना असावेत असं तुम्ही म्हणता. मला सांगा की धातुशास्त्राच्या बाबतीमध्ये हे जोड देत असताना आजच्यासारखी सिमेंटची व्यवस्था नसेल, परंतु जे काही त्यामध्ये वापरलं जायचं त्याच्यामध्ये काही धातूंचा समावेश असेल, काही चुन्याचा असेल, तर ह्याच्या बाबतीमध्ये काय संशोधन नेमकं पाहायला मिळालं? एक गोष्ट नक्की आहे की चुना किंवा अन्य कुठलंही मटेरियल याच्यामध्ये वापरलेलं नाही. हे दगड ज्याला इंटरलॉकिंग म्हणतात किंवा ज्याला सॉकेट अरेंजमेंट म्हणतात, जसं आपलं प्लगमध्ये जसं की एक छिद्र असतं वरनं एक टोक बाहेर आलं असतं, ते एकमेकात फसवायचं, मेकॅनोचं जसं मुलं खेळतात तशी दगडांची रचना होती. अगदी काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं की ते दोन शिळांमध्ये हे जे उन्हाळ्या आणि हिवाळ्यानी आकुंचन प्रसन्न दगडाचं होतं म्हणून दगडांचे आकार बदलतात काही शतकांनी, म्हणून त्यांनी लोखंडाच्या मध्ये त्याला सांध म्हणजे क्लॅम्प्स लावले आहेत असं आपल्याला दिसतं. पण अन्यथा नाही तर लोखंडाचा फारसा उपयोग नाही. केवळ दगडावर दगड रचत जाऊन ही रचना करायचं एक अद्भुत शास्त्र या देशामध्ये विकसित झालं. आणि जेव्हा आपण कोणार्क मंदिर किंवा बृहदीश्वरासारखं प्रचंड मंदिर बघतो तेव्हा अचंबित व्हायला होतं की एक एक दगड त्यांनी कसा तो व्यवस्थित वर चढवला आणि आजही ते दगड तसेच्या तसे बसलेले आहेत. आणि त्या सांधेमधनं आपण अगदी एखादं सुरीचं पातंसुद्धा आत घालू शकत नाही, इतकं साफ त्याला स्वच्छ करून त्यांनी केलं आहे. हे मात्र फार अफाट कौशल्य देशात प्राप्त केलं होतं. याची विद्यापीठं होती. त्यामुळे दगड घासणाऱ्यांचं विद्यापीठ वेगळं होतं, शिल्पकलेचं विद्यापीठ वेगळं होतं, स्थपतींचं विद्यापीठ वेगळं होतं. आणि हे आपल्याला आज विसरून गेलो आपण की त्यांना ते शाळा म्हणायचे. आपल्या वाटतं की त्या शाळा झाल्या, शाळा नाही आहेत, ती विद्यापीठं होती. आणि आज राजस्थानमध्ये, तामिळनाडूमध्ये ती विद्यापीठं आजही कार्यरत आहेत. पण ही जी कला आहे ती पुढच्या काळामध्ये कशामुळं लोप पावत गेली, काही सांगू शकाल त्याच्याबद्दल? एक जसं झालं की आपल्यावर जे परकीय आक्रमक आले ते मूर्ती भंजक असल्यामुळे मूर्ती करायचं प्रयोजनच गेलं. पुढे मग आपला प्रश्न असा उभा राहिला की मंदिर कशासाठी करत होते की लोकांचं प्रबोधन व्हावं. राजा त्याला अनुकूल होता, राजेच बदलून गेले आणि ते म्हणाले की आता मंदिरं बांधायची नाहीत किंवा असलेली मंदिरं नष्ट व्हायला लागली.
मग लोक करणार काय? त्यामुळे या सगळ्या श्रेणी भंगल्या, या लोकांचे व्यवसाय गेले. कलाकाराला जे बांधायची सवय होती त्यामुळे तो स्थापत्य करत गेला, पण ही कला मात्र त्या 13व्या शतकानंतर लोप पावली, कारण की प्रयोजन संपलं. ही देवळं बांधून त्यातनं जे समाजाचं एकत्रीकरण किंवा समाजाची धारणा जे साध्य करायचं उद्दिष्ट होतं ते गेलं निघून. आणि नंतर नेमकं त्याच्यातली गोष्ट म्हणजे भक्ती फक्त राहिली. आणि देवाकडे तुम्ही साकडं घाला, देव पाण्यात बुडवा म्हणजे आपल्याला मदत करेल, अशा भाबड्या भावनेमध्ये समाज गेल्यामुळे आज देवळात जाणाऱ्यांवरती जी काही टीका होते याचं कारण ते आहे की हा देवाला काहीतरी मागायला चालला आहे असं समजतो. मी माझं आत्मप्रबोधन करायला चाललो आहे, माझं उन्नयन करायला चाललो आहे, या भावनेने आज कोणीच देवळात जात नाही. तो विसरला, शास्त्र खऱ्या अर्थानं विसरला की का मंदिरात जायला पाहिजे. आणि भक्तिभाव फक्त राहिल्यामुळे आज ते एक श्रद्धेचा भाग होऊन बसल्यामुळे थोडी आपल्याली अडचण निर्माण झाली. आता दुसरी गोष्ट अशी की जसं तुम्ही म्हणालात की शैव आणि विष्णूची जी मंदिरं होती ती बऱ्यापैकी एकसारख्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत होते. मुळात त्या ठिकाणी असलेले जे राज्यकर्ते होते त्याचा परिणाम या मंदिराच्या उभारणीमध्ये काही होत होता की ते कुठल्या पंथाचे किंवा त्याचे उपासक आहेत या दृष्टीनं? हे अगदी 100% आहे की राज्यकर्त्याच्या मनात काय त्याप्रमाणे घडत होतं. कारण की राजा, पुरोहित, स्थपती आणि सूत्रधार हे 4 लोक एकत्र आल्याशिवाय मंदिर होऊ शकायचं नाही. त्यामुळे राजा हा त्याचा मूळ पाठबळ देणारा, त्याची कल्पना देणारा, त्याच्यानंतर पुरोहित हे त्याच्यामधलं शास्त्र सांगणारा, स्थपती हा प्रत्यक्ष आर्किटेक्ट आणि सूत्रधार हा त्याचा गवंडी. हे सगळेजण वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकलेले पण एकत्रित येऊन काम करायचे. आणि आपल्या लक्षात की ज्यावेळेस राजे बौद्ध होते त्या काळामध्ये आपल्याकडे लेणी कोरली गेली मोठ्या प्रमाणात आणि बौद्ध स्तूपांची बांधणी झालेली दिसते. कारण की राजा बौद्ध असल्यामुळे तो बौद्ध पंथाचा अनुनय करत होता. चालुक्य राजे वैष्णव असल्यामुळे आपल्या लेणींमध्ये सुद्धा आपल्याला विष्णूची मंदिरं दिसतात. आणि हेच आपल्याला राष्ट्रकूट राजे महाराष्ट्रातले हे शंकराचे भक्त असल्यामुळे कैलास मंदिर हे वेरूळचं शंकराचं मंदिर आहे. आणि त्यामुळे राजा कुठल्या याचा आहे हा अगदी नक्की फरक होतो. म्हणजे चंदेल घराणं खजुरावचं आहे. एका घराण्याचा एक राजा जर शैव असेल तर त्याचा मुलगा वैष्णव झालेला आपल्याला दिसतं आणि त्यांनी विष्णूचं मंदिर उभं केलं, यांनी शंकराचं केलं. अगदी हा फरक स्पष्टपणे दिसतो. इतकंच नाही तर सूर्यासारख्या देवतींची सुद्धा मंदिर आपल्याला इथं झालेली दिसतात. पण आता सूर्याच्या बाबतीत तुम्ही उल्लेख केला. भारतामध्ये फक्त 2च तशी मोठी मंदिर आपल्याला पाहायला मिळतात, एक म्हणजे कोणार्कचं आणि मोढेराचं. तर ह्याचा विस्तार का झाला नसावा? नाही, भारतामध्ये सूर्याची मंदिरं मोठ्या संख्येने होती. मार्तंड मंदिर जे काश्मीरमधले ते आता पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. खजुराहोमध्ये आजही सूर्याचं मंदिर आहे, तिथे चित्रगुप्त नावानी. बीजमंडल म्हणून विदिशामध्ये जागा आहे, तिथलं मंदिर उद्ध्वस्त झालं होतं पण ते आता पुनर्बांधणीचं काम सुरू आहे. प्रचंड मोठं सूर्य मंदिर त्या ठिकाणी होतं. तशी तुलनेने संख्या कमी, कारण सूर्याचे उपासक जे लोक होते हे अफगाणिस्तान भागात राहणारे काही माघी लोक होते की जे इराणमधनं अग्नि उपासना घेऊन आले, सूर्याचे उपासक झाले आणि पुढे तिथनं आक्रमणाला घाबरून ते भारतामध्ये आले. भारतीय राजांनी त्यांना आश्रय दिला. त्यामुळे आम्ही आमचा देव बरोबर आणला. तोपर्यंत भारतामध्ये सूर्याची मूर्ती रूपात उपासना नव्हती. ऋग्वेदात सुद्धा सूर्याला थेट नमस्कार करायची पद्धत होती. पण आता हे आलेच आहात तुम्ही तर त्यांना आपण सामावून घेतलं. आणि इतकंच नाही तर सूर्य आमचा एकमेव असा देव आहे मूर्तीमधला की ज्याच्या पायात बूट आहेत. आता पायात वाहणं घातलेला देव आमच्याकडे मंदिरात कधीच असत नाही, आम्हालाही वाहणं घालून जाता येत नाही. पण सूर्य, कारण की ते ग्रीक लोकांचे देव होते, त्यांच्या पायात बूट असायचे, तर आपण बुटासकट त्याला स्वीकारला. काही त्याच्या कथा निर्माण केल्या. पण सूर्य मंदिर संख्येने थोडी कमी आहेत. पण एक त्यातलं आश्चर्य वैज्ञानिक असं आहे की ज्या ठिकाणून खग्रास ग्रहणाचा हा पट्टा जातो, काळा पट्टा, त्या काळ्या पट्ट्यावर सूर्य मंदिर आहेत. म्हणजे आधी जर आपण कधी ग्रहण आलं खग्रास ग्रहणाचा पट्टा पाहिला तर आपल्या लक्षात येईल की जर तो गेला तर तो कोणाकडून मोढेरावरून एकाच वेळेस जातो. याचं कारण काय असावं हे त्यांनी त्या ग्रहणाचा अभ्यास केला. कारण म्हणून सूर्य मंदिराची संख्या कमी आहे की खग्रास ग्रहणाचा पट्टा त्याच्यावरून नक्की जातो, हे माझ्या अभ्यासात मला लक्षात आलेलं आहे. पण आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये, जेव्हा आपण बघतो की एखाद्या मंदिराचा विकास, तुम्ही म्हणालात की मंदिरं जी बांधल्या गेली त्याच्या मागे मोठं शास्त्र आपण चांगलं जोपासलं होतं, विकसित केलं होतं. मग ह्या परिस्थितीमध्ये सूर्याचं महत्त्व असेल, ब्रह्मांडातल्या वेगवेगळ्या घटकांचं महत्त्व आहे, हे मग आपल्याला ह्या ग्रीक लोकांच्या आगमनानंतरच आपल्या लक्षात आलं की त्यापूर्वी सुद्धा आपल्या लक्षात होतं? नाही, सूर्याची उपासना आपण थेट नमस्कार करून करतच होतो. आणि सूर्याचे गुणधर्म, सूर्यातनं आपल्याला शक्ती अधिकाधिक मिळते हे आमच्या ऋषीमुनींना माहिती होतं. म्हणजे पाणी प्यायल्याने फक्त आपल्याला 5% घटक मिळतात, अन्नातनं पुढचे 20% मिळतात आणि जवळपास 50% अधिक घटक आपल्याला सूर्यातनं थेट मिळतात. त्यामुळे अन्न पाण्याशिवाय तुम्ही जगू शकता, याचं कारण की सूर्य आहे. पण सूर्याची मूर्ती रूपात उपासना हा जो प्रयोग होता, मूर्ती करणं आणि उपासना करणं हे दोन खूप भिन्न गोष्टी आपल्याकडे आहेत. मी पुन्हा सांगतो आपल्याला की ऋग्वेदामध्ये विष्णूला महत्त्व नाही आहे, कारण की तो त्यांच्याकडे स्पेस टाईमचा कन्सेप्ट होता. त्यामुळे आज ऋग्वेदाचा अभ्यासक म्हणतो ऋग्वेद काळात विष्णूला महत्त्व नव्हतं. अरे, विष्णूचा अभ्यास वेगळा तेव्हा चालला होता. मूर्ती रूपात मात्र सगळ्यात जास्त पॉप्युलर विष्णू का झाला? म्हणजे इसवी पूर्व 2ऱ्या शतकामध्ये वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध, बलराम या रूपामध्ये विष्णूची उपासना होत होती मूर्ती रूपात, आणि त्यांची देवळं वेगळी असायची. आणि त्याच्यामुळे आज ती देवळं शिल्लक नाही आहेत.
त्यामुळे मूर्तिरूपात उपासना आणि त्याची शक्तिरूपात उपासना हे दोन वेगळे भाव असतात. आणि सूर्याची शिल्प आहेतच ना. मंदिर जरी नसलं तरी प्रत्येक मंदिरावर सूर्याचा रथ चालला आहे, त्याला 7 घोडे लावलेले आहेत, त्याचा अरुणी सारथी आहे, उषा प्रत्युषा शेजारी उभ्या आहेत. तर ही शिल्प तुम्हाला सगळीकडे सापडतात ना. मंदिर जरी विष्णूचं असलं तरी सूर्याचं शिल्प तिथे सापडतच ना. पण त्यानंतरच्या काळामध्ये बौद्ध आणि जैन संस्कृतीच्या बाबतीमध्ये अशी काही मंदिरांचा विकास आपल्याला पाहायला मिळाला का? हो, पाहायला मिळतो ना. बौद्धांनी तो प्रयोग सुरू केला होता. आधी गौतम बुद्धाची शारीरूपात उपासना नव्हती होत. पुढे पुढे लक्षात आलं की हिंदूच्या मूर्ती होतात, आपल्याला केलं पाहिजे. आणि मग गांधार कला आणि मथुरा कलामध्ये आपल्याला दिसतं की भगवान बुद्ध शारीरूपाने प्रकट झाले. मग त्यांनी विहारामध्ये जिथे स्तूप होता तिथे गौतम बुद्धाची मूर्ती बसवली. आणि गुप्त काळामध्ये आपल्याला बुद्धगयेमध्ये एकमेव देऊळ आज भारतातलं सांगता येईल की ज्या ठिकाणी गौतम बुद्धाची मूर्ती प्रचंड मोठ्या देवळाच्या आतमध्ये बसवली आहे. पण त्यानंतर बौद्ध पंथाचा ऱ्हास झाल्यामुळे दुर्दैवाने ती प्रगती झाली नाही. पण जैनांनी मात्र लेणी फार आधीपासून करायला सुरुवात केली आणि जैनांनी आपला पंथ संपू दिला नाही. ते आजही आहेत. आणि त्यामुळे जैन मंदिराची संख्या, मोठ्या संख्येने जैन मंदिरं देशभर सगळ्या ठिकाणी आपल्याला सापडतात. की मोठं मंदिर आहे, आतमध्ये त्या जैनांची उपासना मूर्ती आहे, कारण की जैनांमध्ये पंथ खूप आहेत. पण आज तारंगा नावाचं जे देऊळ आपल्याला गुजरातमध्ये दिसतं, 100 फूट उंचीचं देऊळ आहे. अजितनाथाची त्या आतमध्ये मोठी मूर्ती आहे. आणि प्रत्येक गावात आपल्याला जैन मंदिर दिसेल प्राचीन काळातलं. पण जैनांनी मात्र मोठ्या प्रमाणात मंदिरं निर्माण केली, हे तितकंच खरं आहे. पण बौद्ध आणि जैन संस्कृतीमध्ये विशेषतः आहार, विहार आणि दिनचर्येवर खूप मोठा भर आणि विपश्यनेवर मोठा भर दिला गेला. तर ह्याचा उल्लेख कुठल्या मंदिरामध्ये सापडतो का? हां, आता मंदिरांमधल्या शिलालेखांमध्ये साधारणपणे ते मंदिर कोणी बांधलं, त्याचा काळ किंवा त्या राजाची स्तुती एवढंच सापडतं. त्यामुळे आपल्याला हे सगळे संदर्भ ग्रंथातनं बघायला लागतात, कारण थेट मंदिरात सापडत नाहीत. पण एकूणच जैन मंदिरांची रचना किंवा हे पाहिलं तर त्या ठिकाणी साधना करणं आणि अनेक गोष्टींपासून स्वतःला परावृत्त करणं, अनेक खायचे पदार्थसुद्धा वर्ज्य मानणं, ही जी जीवन पद्धती भगवान महावीरांनी विकसित केली ही फार श्रेष्ठ पद्धत होती. आणि त्याचा ते मंदिरांच्या परिसरामध्ये ध्यानधारणा करायच्या खोल्या बांधणं, त्या ठिकाणी लोकांनी शांतपणे ध्यान करणं, याची उदाहरणं आपल्याला दिसतात. आजची जी विपश्यना आपण बघतोय ती विपश्यना तशी त्या काळात नव्हती. तर चिंतनाला माणसाने स्वतंत्रपणे बसावं, ही प्रक्रिया हिंदू मंदिरातही होती. हिंदूरामध्ये असं काही की तुम्हाला जागा किंवा शिखराच्या वरच्या जागेत तुम्हाला सापडतं की एखादा माणूस बसून ध्यान करू शकेल. पण हा उपासनेचा भाग म्हणून जे होतं, हे जे बौद्ध धर्मामध्ये होतं की ध्यानधारणा करणं, जैन पंथातही होतं. आणि अनेक पदार्थ वर्ज्य मानणं किंवा शाकाहाराचं अति महत्त्व हे जे बौद्ध पंथात होतं की बाबा प्राण्याला दुःख होतं म्हणून मारू नका, की जे तसं म्हटलं तर हिंदू पंथामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये नव्हतं. आणि आधी हिंदू धर्मामध्ये शाकाहार हा सर्वसामान्य हिंदूंना मान्य असं नाही आहे आणि ते सगळे हिंदूच राहतात. पण याचा जो आग्रह महावीरांनी धरला होता त्याच्यामुळे फार मोठं परिवर्तन झालेलं आपल्याला दिसतं. आणि हा जो एक मुख्य म्हणजे संवेदनेचा भाग होता की लोकांच्या प्रती प्रेम असणं, प्राण्यांच्या प्रती प्रेम असणं आणि ते तुम्ही प्रत्यक्ष प्रकट करणं, हा भाग त्या या लोकांमुळे आला, हे आपल्याला अगदी नक्की मानावं लागेल. अजून एक भाग सांगतो याच्यात आलाचा विषय म्हणून की गौतम बुद्धांनी शीर असणं चांगलं याच्यावर जो भर दिला, ही त्यांनी आपल्या देशाला दिलेली मोठी देणगी आहे. आणि भगवान महावीरांनी अपरिग्रह जो विषय शिकवला की गरजेपेक्षा जास्त संग्रह करू नका, तो मात्र त्यांची खरोखर मानवतेला देणगी आहे की मध्यमवर्गीय माणसांनी कसं जगावं. भगवान महावीरांची देणगी आम्ही सगळेजण भारतीय ती पाळतो असं आपल्या लक्षात येतं, कारण ती इतकी सुंदर शिकवण आहे की ती शतकानुशतके कधी नाही शिवू शकत नाही. म्हणजे एकीकडे षट विकाराबद्दल असलेला उल्लेख आणि त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणालात की बौद्ध संस्कृतीमध्ये शील असेल, समाधी असेल, ज्ञान असेल, या 3 गोष्टीवरचा भर. आणि दुसरीकडे जैन संस्कृतीने जे केलं अपरिग्रह किंवा जो त्यागाची जी भावना आहे ती विकसित करण्याचं काम या मंदिराच्या माध्यमातून झालं. मला सांगा की या काळामधला जो विकास आहे तो नेमका कुठे कमी झाला किंवा थंडावला, असं काही कार्यकाळ तुम्हाला सांगता येईल का? एक असं झालं की आपल्याकडे परचक्र ज्यावेळेस आली, म्हणजे विशेषतः 13व्या शतकानंतर जेव्हा आपल्या परकीयांची सत्ता आपल्यावर सुरू झाली तेव्हा आपला काही विकास थोडासा बंद झाला. कारण आपल्याकडे ही जेव्हा राज्य सुरू होती तेव्हा आपल्याकडे विकास नव्हता असा लोकांचा समज आहे. पण सगळ्यात जास्त गणिताचे ग्रंथ, कॅल्क्युलसचे ग्रंथ किंवा ॲस्ट्रॉनॉमीचे ग्रंथ, खगोलशास्त्राचे ग्रंथ त्या काळात आपल्याला विकसित झाले. इतकंच नाही तर धातुशास्त्र, त्याच्यानंतर वस्त्र विणण्याची कला, नंतर भूगर्भाचं शास्त्र आणि रसायनशास्त्र हे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं होतं. आणि त्याच्यामुळे हा प्रवास तसा खंडित नाही झाला, तो क्षीण झाला म्हणता येईल. आपल्याला आश्चर्य वाटेल की 19व्या शतकापर्यंत उत्तम लोखंड हे भारतात तयार व्हायचं. इंग्रजांनी बंदी आणून ते आपलं लोखंड बंद पाडलं आणि स्वतःच्या लोखंडाची टायटॅनिक जहाज तयार करून घेतली आणि बुडवून घेतली. ते जर त्यांनी भारतातलं लोखंड वापरलं असतं तर त्याच्यामध्ये असणारा जो ठिसूळपणा होता तो त्यांना घालवता आला असता. किंबहुना PC सेन या माणसांनी 1901 प्राचीन ग्रंथ वाचून सल्फ्युरिक ॲसिडची फॅक्टरी टाकली कलकत्त्यामध्ये, बेंगॉल केमिकल अँड पॉटरीज. तितक्या
घनतेचं किंवा तीव्रतेचं सल्फ्युरिक ॲसिड तेव्हा जगातल्या कुठल्याही कारखान्याला करता येत नव्हतं. लोक चकित होते आणि त्यांनी सांगितलं मी आमच्या देशातले प्राचीन ग्रंथ वाचून हे सल्फ्युरिक ॲसिड तयार केलं आहे. त्यामुळे आपल्याकडे ही प्रगती अगदी 20व्या शतकापर्यंत सुरू होती आणि प्राचीन काळातलं विज्ञान शोधणारी माणसं आजही या देशामध्ये 10 ते 15,000 लोक आहेत की जे ग्रंथाचं वाचन करतात. परिचित नाहीत आपल्याकडे पण ते अभ्यास करतायत. त्यामुळे ही परंपरा खंडित नाही झाली पण क्षीण झाली मात्र हे नक्की आहे, कारण की आपली अस्तित्वाची लढाई सुरू झाल्यामुळे स्वाभाविकपणे याला एक मोठा अडक बसला आणि मग त्या विज्ञानाकडनं आम्ही त्या भक्तीकडे गेलो, कारण अस्तित्व टिकवायचं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो हे मात्र अगदी नक्की खरं आहे. उदयनजी, तुम्ही स्वतः मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत म्हणूया थोडक्यात जे काही असतील गोष्टी त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अर्थ काढण्याचा प्रयत्न करत आहात. इतरही भारतीय संस्कृतीतले जे महत्त्वाचे काही शास्त्र आहेत, आयुर्वेदासारखं असेल, योगाचं असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत, आता त्याला जगन्मान्यता मिळते आहे, पण ह्या सर्व शास्त्रांचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्हावा असं आपल्याला वाटतं, तर नेमकं त्या दृष्टीनं काय प्रयत्न करणं आवश्यक आहे? त्याचा एक प्रयत्न तर आम्ही सध्या पुण्यामध्ये करतोय की आम्ही एक PhDचाच अभ्यासक्रम चालू करतोय इंडॉलॉजीमध्ये आणि त्या PhDला थिसिसचा विषय हा प्राचीन भारतातलं विज्ञानासंबंधी कुठलाही विषय हीच अट राहणार आहे. हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका म्हणून अमेरिकेतलं एक विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाची डिग्री आम्ही पुण्यात द्यायचा प्रयत्न करतोय की आता आपल्याला आपल्या प्राचीन विज्ञानाचा शोध घेतला पाहिजे. याचं कारणच आहे की परदेशामध्ये आपल्या प्राचीन विज्ञानाचा प्रचंड मोठा अभ्यास सध्या सुरू आहे. जर्मनीमध्ये गेल्याच वर्षी एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्यांनी असं लिहिलं त्या लेखकांनी की माझ्या आजोबांनी काही हस्तलिखितं भारतातनं आणली होती. 5,500 हस्तलिखितं विज्ञानविषयक माझ्या आजोबांनी आणली होती. माझ्या वडिलांनी त्याची किंमत केली नाही. मी संस्कृत शिकलो आणि त्याचा अभ्यास करून मी आज हा विज्ञानाचा ग्रंथ याच्या आधारे लिहित आहे. आणि त्यामुळे आपल्या लक्षात असेल की भारत सोडला तर अनेक लोक तिथे काम करत आहेत. इंडॉलॉजी शिकवणाऱ्या संस्था भारतामध्ये 10 की 12 आहेत. इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेमध्ये या 40 ते 50 संस्था आहेत की जे इंडॉलॉजीत PhD विद्यार्थ्यांना देत आहेत. म्हणजे वारसा आपल्याकडे आहे आणि परंतु अभ्यास सुरू आहे. फक्त आपण आपला आळस आता झटकून या कामाला आम्ही त्याच्यामध्ये हा प्रयत्न सुरू करतोय की PhDचा आम्ही पुण्यात ते सुरू करतोय की तुम्ही प्राचीन विज्ञानामध्ये PhD करायला या, इंडॉलॉजीचा कोर्स केला असेल तर या विषयात अभ्यास करा. भारतातला नाही तर परदेशातला गाईड तुम्हाला मिळवून देऊ, ग्रंथालय उपलब्ध करून देऊ, पण याच्या मागे लागा, कारण की अनेक डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट हे आता त्याच्यामध्ये अभ्यासाला लागलेत. ज्या लोकांच्याकडे असं साहित्य उपलब्ध आहे त्यांनी काय करावं असं वाटतं तुम्हाला? की माझ्याकडे काही लिखित स्वरूपामध्ये जुनी काही कागदपत्र आहेत, त्यांनी अशा अभ्यास करणाऱ्या संस्थांच्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन त्याच्या 2 गोष्टी त्यांना करता येतात. एक म्हणजे या अभ्यास करणाऱ्या संस्था म्हणजे भांडारकरसारखी संस्था आहे किंवा डेक्कन कॉलेज आहे, अशा ग्रंथालयाला ते उपलब्ध करून देणे. त्याचं आज डिजिटलायझेशन करता येतं. कॉम्प्युटरवर त्याचे फोटो काढून ते आज उद्या ती कागद नष्ट होतील, ते ग्रंथ जुन्या कागदातले ते नाहीशी होतील, तर त्याचा सगळा मजकूर टिकून राहील याची व्यवस्था करणं, या अभ्यासकांना देणं. आणि असे जर परिवार संपन्न असले तर त्यांनी त्याच्या सरळ शिष्यवृत्त्या जाहीर कराव्या की माझ्याकडे जर कोणी विद्यार्थी याचा अभ्यास करायला आला तर मी त्याला अशी शिष्यवृत्ती देईन, कारण आज थोडा आर्थिक लाभाचा भाग बघावा लागतो. पण जर थोडं, फार नाही पण थोडं जरी आर्थिक बळ मिळालं तर अनेक विद्यार्थी केवळ छंद म्हणून, अभ्यास म्हणून त्याच्यामागे लागून त्यातलं रहस्य शोधायचा प्रयत्न करू शकतात, हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे अशा सगळ्यांनी पहिल्यांदा हे कुठेतरी सरकार नोंदणी करावं, कारण सरकार सध्या या सगळ्या ग्रंथांचं असं कॉम्प्युटरायझेशन करतं आहे. 2.5-3 लाख ग्रंथांचं करून झालेलं आहे सरकारचं. अजून 5 ते 6 लाख ग्रंथ शिल्लक आहे, ते काम सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण हे योगदान दिलं तर आपल्याबरोबर हे ग्रंथ नष्ट होणार नाहीत. ग्रंथ आपल्या घरी ठेवा, पण त्याचं हे जे कॉम्प्युटरचं स्वरूप आहे ते मात्र आपल्या राष्ट्रीय संग्रहालयात देता येईल. म्हणजे संस्कृती जतन आणि वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करायला पाहिजे. या दृष्टीनं मला अजून एक विचारायचं की नेमकं मुळात श्रद्धा की वैज्ञानिक दृष्टिकोन या संस्कृतीच्या विकासासाठी पुढच्या काळामध्ये आपल्याला जास्त उपयोगी ठरू शकेल? आता या श्रद्धा हा शब्द मोठा गमतीदार आहे आणि अंधश्रद्धा नावाचा शब्द कसा विकसित होऊ शकतो याचं मला आश्चर्य वाटतं. श्रद्धा म्हणजे जे बघू शकत नाही तेच ना, ती डोळस कधीच होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे श्रद्धा म्हणजे काय की आपला एखाद्या गोष्टीवर असणारा ठाम विश्वास, आणि या विश्वासाला वैज्ञानिक बळ आपल्याला असू शकतं. जसं या देवकल्पनेमध्ये ज्यांनी आपल्याला सांगितलं की बाबा निसर्गाचे हे नियम आहेत, या नियमांना आम्ही ही नावं दिली आहेत. उद्या न्यूटनच्या प्रिन्सिपल्सना जर आम्ही श्लोक म्हणून म्हणायला लागलो तर त्याच्यामध्ये श्रद्धेचा भाग असणार नाही, तो विज्ञानच असेल. आणि तेच त्यांनी श्लोकात केलं होतं. सामान्य माणसाचं झालं असं आहे की मी विज्ञाननिष्ठ आहे म्हणजे या गोष्टी तुच्छ असं लिखून जातो, पण मानवी जीवनामध्ये अनुभव असे येतात की आपल्या आजच्या असणाऱ्या विज्ञानाच्या पलीकडे सुद्धा अनेक घटना घडत असतात. आपलं आजचं विज्ञान खूप विकसित झालं आहे हा आपला भ्रम आहे, ते अजून प्राथमिक अवस्थेमध्येच आहे. आणि त्यामुळे याच्या पलीकडेही काहीतरी अस्तित्वात आहे, याच्यावर आपला विश्वास पाहिजे, ते मी शोधायचा प्रयत्न करीन. पण ते सापडलं नाही तर ते अस्तित्वातच नाही, हा जो भाग आपल्या मनामध्ये सध्या येतो तो काढून टाकायला पाहिजे की तो आहे बाबा तिथे, हे सापडलं नाही आहे, याच्या पलीकडून क्षितिज आहे ते सापडलं नाही. आणि तो काढण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न जो आहे तो आपला मात्र सातत्यानं चालू, वैज्ञानिक प्रयत्न पाहिजे. आपली दृष्टी तशी पाहिजे. तू म्हणाला म्हणून मी नाही, मी याचा अनुभव घेतो, अरे पण याच्या पलीकडेही घटना घडतात
ICU मध्ये गेलेला माणूस जिवंतून बाहेर येतो, डॉक्टर सांगतात की सगळं संपलंय, डॉक्टरांकडे त्याचं उत्तर नसतं. याचा अर्थ त्याला कोणी बरं केलं हे मोठं रहस्य राहतं आपल्याकडे. आणि त्याच्यामुळे लक्षात असेल की याच्या पलीकडे आहे. आईन्स्टाईननी शेवटी म्हटलं होतं की या अणूमध्ये एवढी विस्फोटक शक्ती आहे, ही काहीच नाही अशी शक्ती ब्रह्मांडात आहे, ती काय असेल बरं, असं त्यांनी म्हटलं होतं. आता त्या शक्तीला तुम्ही देव म्हणा नाही तर शक्ती म्हणा, पण या शक्तीचं अस्तित्व मान्य करणं यालाच मी श्रद्धा म्हणतो. आणि त्याचा अभ्यास करा. हां, त्याला हात जोडा, रोज तुम्ही मंत्र म्हणा किंवा काही पूजा अर्चा करा, असं नाही. ज्यांना करायचं त्यांनी अवश्य करावं. आणि पण पूजा अर्चा करणारा माणूस कनिष्ठ ठरत नाही. अरे विज्ञान आधी येईल, तू तर्काने तपासून घे, नंतर मान्य कर की माझ्या बुद्धीपलीकडचं आहे, असेल बाबा याच्या पलीकडे. याला मी श्रद्धा म्हणतो. तर उदयनजी, निश्चितपणे प्रत्येक गोष्टीचा सखोल आणि शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी आपण प्रयत्न करूया आणि खऱ्या अर्थाने ही संस्कृती जतन आणि वृद्धिंगत करण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. वारसा पुढच्या पिढीकडे चांगल्या पद्धतीनं जाईल नव्हे तर शोधपूर्ण अवस्थेमध्ये जाईल, त्यातून निष्कर्ष बाहेर येतील आणि त्याच्या पुढच्या हजारो पिढ्यांना ते निष्कर्ष उपयोगी पडतील आणि ही जी संस्कृती ही व्यवस्थितरित्या आपण वारसा आपल्या पुढच्या पिढीकडे सुपूर्द करूया. आज तुम्ही इथं आलात आणि जे काही आपलं मनोगत व्यक्त केलं, आभारी आकाशवाणीचे. धन्यवाद.